गुड मॉर्निंग. तर आम्ही आता आहोत ओझरमध्ये आणि ओझरमध्ये मंगलमूर्ती भक्त निवास म्हणून आम्ही इथे राहिलो आणि आता इथे चहा घेतोय आणि बघा हे आता उरकलं ह्यांचं सगळ्यांचं. आम्ही आता जरा राऊंड मारून येतो सकाळी मॉर्निंगचा राऊंड एक मस्तपैकी ओझरमध्ये. चला हॅलो. तर आम्ही आता चाललो आहोत लेण्याद्रीला. लेण्याद्रीचा गणपती तिकडे लेणी आहेत, वरती चढायला लागतं. तर बघा सगळ्यांची तयारी झालेली आहे. तर पुन्हा एकदा चला बॅक टू जर्नी. आपली गाडी बघा त्या साईडला आहे आणि आपलं पब्लिक ह्या साईडला आहे. तर आता सगळे चालले आहे. चला हा चला 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 लेण्याद्रीला चाललोय. तुम्ही पण चला आमच्या बरोबर मॅडम. मॅडम चला मॅडम लोक चला. आम्ही इथे ह्याला आलेलो आहे ओझर मधून. आता आमचा पॅकअप चाललेला आहे. आम्ही चाललो लेण्याद्रीला. आपण आता पोहोचलो आहोत लेण्याद्रीला आणि लेण्याद्रीचा गणपती म्हणजे गिरिजात्मक गणपती. इथे पार्वतीने तप केला होता की गणपतीच माझा पुत्र व्हावा म्हणून. तर पुत्र प्राप्तीसाठी पार्वतीने ते तप केला आणि म्हणून गिरिजात्मक गणपतीचं नाव पडलं. म्हणजेच काय गिरिजेचा पुत्र म्हणजे गिरिजात्मक. आणि इथे जवळजवळ 30 गुहा आहेत आणि 8व्या गुहेमध्ये आपल्याला गणपतीची मूर्ती आहे आणि भिंतीमध्येच कोरलेली मूर्ती आहे. आणि इथे 307 पायऱ्या आहेत जवळजवळ. इथे बघा आपलं पब्लिक वरती गेलेलं आहे. तर इथे सगळ्या गुहा आहेत म्हणून ह्याचं नाव लेण्याद्री असं पडलंय. तर आपण आता चालणार आहोत वरती. ट्रेक टाईपच आहे. तर बघूयात आपण कसं असणार आहे लेण्याद्रीचा गणपती. तर आपलं पब्लिकची किती तयार झालेत बघूयात. तर हे बघा सगळे आता गाडीमधून बाहेर आलेत आणि आता तयारीमध्ये आहेत. आता वरती चढायचं आहे लेण्याद्रीला. वरती गुहेवरती जाण्यासाठी खूप पायऱ्या आहेत. हे बघा. तर इथे वरती बघा इथे तुम्हाला पब्लिक दिसत आहे. खूप लेण्या वगैरे आहेत वरती. तर आपण आता चढणार आहोत गड. केवढा मोठा डोंगर आहे बघा. पब्लिक असं छोटं छोटं दिसतंय आणि आज सुट्टी असल्यामुळे गर्दी पण खूप आहे. आपलं पब्लिक कुठे राहिले, पाठी राहिले. चला चला लवकर चला. तर इकडे बघा हा खालच्या साईडला सगळं पार्किंग, सगळं स्टँड वगैरे आहे. एसटी स्टँड आहे. इथे पार्क करू शकतो. त्यानंतर इकडे डोंगराकडे जायची वाट आहे ही ह्या लेण्याद्री इकडे. तर खूप मोठी ही एक काय बोलू शकतो ट्रेक असेल. एवढे पायऱ्या चढून वरती जाणं म्हणजे लेण्याद्री. 307 पायऱ्या आहेत. तरी तेवढे बघा वरती पायऱ्या चढण्यासाठी ते डोली सुद्धा आहे. तुम्ही या डोलींचा पण वापर करू शकता. ज्यांना जाता जमत नाही त्यांनी असा वापर करून ह्या पायऱ्या अवॉइड करू शकता आणि दर्शन घेऊ शकता. दमले बाबा. अजून तर खूप आहे ना. गिरिजात्मकं मोहरम. अरे बघा आम्ही तर दमलो. एवढ्याशा पायऱ्या चढून. अजून तो खूप मोठा स्लोप आहे वरती आणि लोक डोलीने येतात जातात कारण स्लोप एवढा आहे. पूर्ण असा स्लोप आहे त्याच्यामुळे अवघड आहे. थोडंसं पाय भरून येतात त्यामुळे थोडं टप्प्याटप्प्याने जायचं असतं. दमलत का? थोडं थोडं दमलं की थोडं थांबायचं आणि निघायचं कारण स्लोप भरपूर असल्यामुळे आपल्याला भरपूर थांबे करावे लागणार आहेत. आणि वातावरण खूप छान आहे, प्रसन्न आहे. त्यामुळे काही छान वाटतंय ना. सकाळी सकाळी आलो त्यामुळे. दादा आता शॉर्टकटने जात आहेत पायऱ्या अवॉइड करण्यासाठी. ही शॉर्टकट पण एक आहे चांगली गोष्ट. त्याने माणूस थोडा अजून पुढे पोहोचू शकतो. आमच्या शोभा मावशी बघायच्या का. शोभा मावशी आल्यात बघा. त्यांना मिस करतोय आम्ही खूप. त्या असतात अशाच आल्या असत्या. लोक बघा इथे येतात डोलीने जातात. थोडं आम्ही थांबत चाललोय बघा. तेव्हा पुढे टप्प्यावरती आपली लोक थांबलेली आहेत. काही लोक पुढे आहेत. तिकडे आहेत काही लोक आपले तिकडे आहेत.
ज्यांना सवय आहे ना चालायची काही वाटत नाही. येत आहेत अजून. ज्यांना सवय नाही त्यांना कुठे परवा असं तिकडून तुम्हाला काय अष्टविनायक मधला जो गणपती आहे हा एकमेव गणपती असा आहे जो लेण्यांमध्ये आहे आणि त्याला अशा उंच उंच पायऱ्या आहेत, स्लोप आहे, त्यामुळे ते लोक फार दमतात येऊन. टप्प्याटप्प्यावर थांबावं लागतंय, पण परिसर अतिशय छान आहे. सगळीकडे झाडी आहे दिसते बघा, झाडांमध्ये इथे लेणी आहे. आभाळ असं खाली आले एकदम, आलं आपलं पब्लिक. 100 पायरी राहिलेली आहे. हा, दमले का तुम्ही? दमले सगळे तरी आम्ही पडतोय वरती. हा, आता थोडंसंच राहिलंय. आता आपण पोहोचत आलोय ऑलमोस्ट. पायऱ्या इकडे इतक्या वाकड्या तिकडे आहेत, कारण स्लोप जास्त असल्यामुळे पायऱ्या कशाही आहेत. कधी केळी त्यांच्याकडे माकडांना द्यायची केळी. हा काय, चेरी बघा वरती पोहोचलाय. आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोय आणि अजून बरेच जण खाली आहेत आपले मंडळी. माकडं दाखवू काय? बघा माकडं. हे बघा माकडं, बघा माकडं बघा. एक माकडं आहे, लाडकं लाडकं आहे माकड ते. बघा वरती खूप माकडं आहेत इथे. आणि चेरीचं म्हणणं आहे की माकडांना आपल्याला दाखवायचंय आपल्या चॅनल वरती. ते वरती चढावरती येऊन बघा गर्दी. चला चपल्या बघा किती आहेत, म्हणजे इथे किती गर्दी असते. पूर्ण लाईन आहे पुढच्या साईडून. ही एवढी सगळी लाईन क्रॉस करून आपल्याला इकडून येऊन मग असं जायचं. हो, असं पुढे जायचंय आपल्याला. ही सगळी लाईन क्रॉस करायची. हा, इतकं सुंदर परिसर आहे इथे बघा तुम्ही. इतकं छान वाटतंय, कसं म्हणावं वाटतं. कार डोंगराची पवन बाई मला सुसना गारवा. डोंगराची हवन बाईला सुसना गारवा. खूप सुंदर थंड हवा आहे आणि एवढं वरती चालत यायचं आहे, तर सगळे असे दमलेले आहेत. आणि इथे येऊन पण इथे एवढी अशी लाईन आहे, इथून अशी अशी आपलं पब्लिक, तर इथून अशी पूर्ण लाईन आहे आणि परत वरती जायचे, कारण सिंगल सोडले आणि इथे गुहा असल्यामुळे वेळ लागतोय. त्यामुळे इथे तुम्ही येताना सुद्धा वेळ काढून या आणि एनर्जी, प्रचंड एनर्जी घेऊन या. ठीक आहे, बघा सगळे दमलेत. आता चणे काढलेले आहेत, चणे खातात आता सगळेजण, फुटाणे खात आहेत. आणि आमचे अर्धे पब्लिक इथे लाईन मध्ये उभे राहिलेत आणि आता इथे आराम करतायत. ह्या सगळ्या आम्ही सगळेजण आराम करतोय. खूप मोठा कड सारे चणे. चला बघा वरती चाललंय बसायला. कठड्यावरती आलोय ते वरती. आपण बघूयात किती नंबर आहेत, किती गर्दी आहे इथे. आपण वरती इथे आलोय, पण बघणार आहे गुहा सुद्धा. चला, खूप छान असा क्लायमेट आहे बघा आणि किती गर्दी आहे इथे. सगळे लोक गर्दीने मध्ये राहिले तसे उभे कधीपासून. हा हे बघा प्रिया ताई, म्हणजे शिवांचं अचिव्हमेंट बघा, तो पण ट्रेक करतोय ह्याच्याकडून. ते बघा इकडे असे दगडीत सगळे लेण्या आहेत, त्याच्यामुळे इथे कोरीव काम केलेलं आहे. इथे सगळा परिसर बघा हा दगडी आहे, छान असं त्यांनी बांधलेलं आहे. शांततेचं प्रतीक आहे इथे ह्या लेण्या, म्हणजे त्यांनी डिझाईन असं केलेलं आहे बघा कोरीव काम. पाणी जाण्यासाठी आहे का खड्डा हा. दरवाजे पण बघा जाळीचे आहेत आणि मोठाले आहेत असे.
जीवन माने ऐसा दाता नसे त्रिभुवन शोधिता नसे त्रिभुवन शोधिता बहुजन्मीचा सिन गेला बहुजन्मीचा सिन गेला कर मस्तकी ठेविला करमस्तकी ठेविला करमस्तकी ठेविला आज भाग्य उदया आले आज भाग्य उदया आले संत पाऊले देखिले 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 ओघ जानवीचा आला ओघ जानवीचा आला स्नान घडले पतिताला स्नान घडले पतिताला स्नान घडले पतिताला तर हे बघा लेण्याद्रीला प्रचंड गर्दी आहे आणि इथे एवढा स्लोप आहे, वरती चढून लोक आलेत आणि इथेही गर्दी असल्यामुळे प्रचंड लाईन आहे. आणि या लाईन मध्ये ह्यांनी अभंग म्हणला. काय म्हणलं तुम्ही? अभंग होता का? आज भाग्य उद्या आले आज भाग्य उदया आले म्हणून खूप सुंदर. आणि ह्यांना सपोर्टही सगळ्या इथल्या लोकांनी केला, भाविकांनी केला, आपल्या जे गिरिजात्मकासाठी आले त्या भाविकांनी. तर खूपच सुंदर, यांचं कौतुक आहे. विषय त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या पब्लिक, टाळ्या वाजू द्यात. कारण इथे येऊन एवढी एनर्जी, एवढे तरुण लोक सुद्धा दमतात आणि यांचं तर एवढं वय होऊन सुद्धा एनर्जी बघा किती आहे. तर ही एनर्जी आपण सगळ्यांनी शिकून घेतली पाहिजे आणि सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे अशा लोकांना. एनर्जी खूप सुंदर, खूप सुंदर. बघा इकडे पण चालू झाले आता गाणी म्हणायला. खूप छान, सगळ्यांचं खूप कौतुक आहे आणि इथे गणपतीला आल्याबद्दल शुभेच्छा तुम्हाला. चला बाय. हा, थँक्यू बाय. प्रियांका खामकर युट्यूब वरती पहा, तुम्हाला दिसेल हे. ठीक आहे, बाय बाय बाय. प्रियांका खामकर बघा चॅनल, प्रियांका खामकर युट्यूब वरती, प्रियांका खामकर. बाय. लेण्याद्रीमधील गणपतीचे मंदिर म्हणजे अष्टविनायकांपैकी 6वे स्थान मानले जाते. येथे विराजमान असलेले गणपती म्हणजे गिरिजात्मज या नावाने ओळखले जाते. हे मंदिर डोंगरातील बौद्धकालीन लेण्यांमध्ये म्हणजेच गुहांमध्ये वसलेले आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 307 पायऱ्या चढाव्या लागतात. एकूण 30 गुहा, त्यापैकी 7व्या गुहेमध्ये गणपतीचं मंदिर आहे. माता पार्वती देवी यांनी याच ठिकाणी कठोर तपश्चर्या करून गणेशाची प्राप्ती केली अशी आख्यायिका आहे. गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे पुत्र, म्हणूनच गिरिजात्मज असं नाव पडलेलं आहे. मंदिरात स्वतंत्र गाभारा नसून संपूर्ण गुहेचाच गाभारा म्हणून उपयोग केला जातो. गुहेत अनेक दगडी खांब आहेत. मूर्ती डोंगराच्या दगडातूनच तयार झाली असून मूर्तीचे तोंड हे उत्तराभिमुख आहे, म्हणजे ते अत्यंत दुर्मिळ असं मानलं जातं. लेणी साधारणतः 53 फूट लांब आणि 51 फूट रुंद असून प्रशस्त दालनासारखी दिसते. संपूर्ण लेणी ही एकाच खडकात कोरली असल्यामुळे तिची वास्तुकला अतिशय भव्य भासते. अष्टविनायक ह्या पिक्चरमधून आपण हे गाणं ऐकलेलं आहे आणि ह्या गाण्यामध्ये त्या गणपतीचं लेणीचं पूर्ण वर्णन करण्यात आलं. दगडात मंडपी
पाणी पाजतायत बघा. हे माकडं जेवढे चांगले वाटतात तेवढे त्रास पण देतात. लोकांचे मोबाईल खेचून घेतात आणि खायला वगैरे खाऊ वगैरे खायला असतात ते घेऊन जातात. चल ये इकडं. चला मला पाऊल वाटेने येताना कसं वाटलं? छान छान गारगार वाटलं का मावशी? मावशी तुम्हाला गार वाटलं का? काय डोंगर, काय झाडी, काय आभाळ, सगळं कसं ओके. तर हे बघा, लेण्याद्रीवरती ते माकडं असतात आणि खूप छान खूप माकड आलंय जवळ. चेरी मागापासून वाट बघतोय माकडाची. बघा दुसरं आलं. हॅलो, तर आपण आता लेण्याद्रीला आलो आहोत आणि गणपतीचं दर्शनही खूप छान प्रकारे झालं आणि प्रचंड गर्दी आहे, तुम्ही बघू शकता गर्दी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे शिवभक्त भेटलेले आहेत. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव सूरज बागल आहे आणि माझी ही सर्व मित्रमंडळी आहे. हे मंडळ आहे. हा बोला. आम्ही अष्टविनायक मंदिरापैकी एक असलेली लेण्याद्री गणेश मंदिर या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि आमचा पुढचा जे प्लॅन आहे ते शिवनेरी गडाकडे जाण्याचा आहे. अच्छा, जुन्नर आपण तालुक्यामध्ये आहोत, त्यामुळे शिवनेरी जिथे आपल्या महाराजांचा जन्मस्थान आहे. तर शिवभक्त म्हणून मी यांचा उल्लेख केला आणि अतिशय छान वाटलं की कुठेतरी आपले तरुणांना अजून शिवप्रेमी आहेत, शिवभक्ती आहे त्यांच्या मनामध्ये. तर अशीच ही भक्ती आपल्याला पुढे वारसा चालू ठेवायचा, त्यामुळे आपल्या पुढच्या नंतर आमचा रायगडचा पण प्लॅन आहे. रायगड, वाव, खूप सुंदर. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आमच्या सगळ्या पब्लिक कडून. आणि तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आणि तुमचा ब्लॉगही आपल्याला ठीक आहे. तर खूप शुभेच्छा शिवप्रेमींना, शिवभक्तांना. जय मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. खूप छान, खूप ठीक आहे. थँक्यू.